नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचं 12वी नंतरच्या कुठले करिअरचे ऑप्शन्स आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं 12वीला आर्ट्स असेल, सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल, तर ह्या तिघांपैकी ज्यांचं सायन्स असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सायन्स ज्यांचं असेल त्यांनी हा व्हिडिओ बघावा, ज्याचा आर्ट असेल त्यांनी दुसरा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवेल आणि ज्यांचं कॉमर्स असेल त्यांच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. तर सायन्सवाल्यांनी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी कुठले करिअरचे ऑप्शन्स आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला ऑप्शन आहे इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग तुम्ही सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, डेटा सायन्स इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, ENTC इंजिनियर किंवा आता एक नवीन स्ट्रीम आली आहे कम्प्युटर इन डेटा सायन्स किंवा AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, या अशा वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या कोर्सेसला जाऊ शकतात. तर इंजिनिअरिंग तुम्ही जर म्हणाल तर त्याला BE किंवा BTech असं देखील म्हणतात. BE आणि BTech मध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे की BTech हे याचा जो कटअप असतो तो खूप हाय लागतो ऍज कम्पेअर टू BE, आणि बीटेकचे कॉलेजेस देखील कमी असतात, पण बीईचे कॉलेजेस, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे कॉलेज हे जास्त असतात. तर तुम्ही कन्फ्युज नका होऊ. बीई किंवा बीटेक याच्यापैकी जर तुम्हाला जर ऑप्शन निवडायचं असेल तर बीटेकचं ऑप्शन तुम्ही पहिल्या प्रेफरन्सवरती ठेवा आणि नंतर बीईचं ऑप्शन इंजिनिअरिंगसाठी दुसऱ्या प्रेफरन्सवरती ठेवा. इंजिनिअरिंगसाठी सांगतोय मी. तर इंजिनिअरिंग ही का करायला हवी? सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला नोकरी लागण्याचे चान्सेस ह्या डिग्रीमध्ये सर्वात जास्त असतात बाकीच्या डिग्री करण्यापेक्षा. म्हणून इंजिनिअरिंग ही मी पहिल्या क्रमांकावरती ठेवली आणि याच्यामध्ये नंबर ऑफ ऑप्शन्स असतात आपल्याकडे वेगवेगळे इंजिनिअरिंग करण्याचे. तर याच्यासाठी तुम्ही कुठल्याही स्टेट एंट्रन्स एक्झाम, ज्याला CET म्हणतो आपण, किंवा JEE ऍडव्हान्स ही क्लिअर करायला हवी. याच्यानुसार तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे आर्किटेक्चरचा. तर आर्किटेक्चर ही देखील आता एक नवीन चांगली संधी आपल्यासाठी चालून आलेली आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं चांगलं करिअर सुरू करू शकता. याचे सर्वात जास्त जर नोकरी जर म्हटलेत तर ही नवीन नवीन जे घरं तयार होत आहेत, डिझायनर घरं किंवा मग नवीन ब्रिजेस आहेत किंवा अशा वेगवेगळ्या वास्तू आहेत, त्याच्यासाठी आर्किटेक्चर लागतातच. तर हे एक ऑप्शन आहे आपल्याकडे. याच्यासाठी तुम्ही त्याची एंट्रन्स एक्झाम द्यायला हवी. तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे मर्चंट नेव्हीचा. तर मर्चंट नेव्हीमध्ये तुम्ही जर तुम्हाला करिअर जर करायचं असेल तर मर्चंट नेव्हीची पण एंट्रन्स एक्झाम आहे. IMU CET म्हणतात त्याला, किंवा स्पॉन्सरशिप एक्झाम असतात त्या पर्टिक्युलर कॉलेजमधल्या, त्या तुम्ही पास करायला हव्यात. याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर मर्चंट नेव्हीवरती करिअर असतं. 6 महिने तुम्ही समुद्रात असतात आणि 6 महिने तुम्ही घरी असतात. असं जर करिअर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही मर्चंट नेव्हीचा विचार करू शकता. नंतर चौथा ऑप्शन आपल्याकडे आहे कमर्शियल पायलट. जे काही आपण पायलट बघतो विमानांचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक फ्लाइंग स्कूल जॉईन करावी लागते. तर त्यासाठी तुम्ही हे एक ऑप्शन नक्कीच घेऊ शकता. तर तुम्हाला हेलिकॉप्टर किंवा मग वैमानिक असं होता येतं. नंतरचं ऑप्शन आपले डिफेन्स सर्व्हिसेस, त्याला NDA ची एक्झाम म्हणतात. त्याच्या माध्यमातून तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये नक्कीच जाऊ शकता. ओके. नंतरचं ऑप्शन आहे आपल्याकडे 6 नंबरचा डेटा सायन्स. डेटा सायन्स किंवा AI म्हणतात त्याला. तर काही काही कॉलेजांमध्ये डेटा सायन्सचे वेगवेगळे कोर्सेस असतात. AI चे असतात, रोबोटिक्सचे असतात किंवा स्टॅटिस्टिक्सचे असतात. तर BSc नंतर देखील हे ऑप्शन आपल्यासाठी ओपन असतात, किंवा बीटेक किंवा BE मध्ये देखील काही काही कॉलेजांमध्ये हे ऑप्शन्स आहेत आता डेटा सायन्सचे. तर हे एक चांगलं करिअर आहे. आताची सध्या जर जास्त गरज असेल तर डेटा सायन्स किंवा डेटा सायन्स इन मशीन लर्निंग असा एक वेगळा प्रकारचा कोर्स आता काही कॉलेजांनी चालू केलाय, तो तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन, BCA. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला नंबर नाही लागला तुमचा तर तुम्ही नक्कीच BCA करू शकता, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. आणि नंतर तुम्ही वेगवेगळे जो काही तुम्हाला
कोर्स करायचा, इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर डेटा सायन्स घ्या किंवा स्वतःची डिग्री चालू असताना तो देखील तुम्ही कोर्सेस कंप्लीट करून घेऊ शकता. नंतर आहे बीएससी. बीएससी हा एक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणारा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बीएससी इन केमिस्ट्री, बीएससी इन फिजिक्स, बीएससी इन मॅथमॅटिक्स, बीएससी इन स्टॅटिस्टिक्स असे वेगवेगळे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता. म्हणजे डिग्री म्हणतोय मी तुम्हाला. ओके, तर अशा बीएससी मध्ये वेगवेगळ्या डिग्रीज आहेत. हे झालं सर्व पीसीएम ज्यांचा असेल त्यांच्यासाठी. आता पीसीबी हे ज्यांनी घेतले तर त्यांच्यासाठी कुठकुठले ऑप्शन असतील, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर सर्वात मोठा ऑप्शन आहे तो म्हणजे एमबीबीएसचा, नंतर असतो बीडीएसचा, नंतर बीएएमएस, नंतर बीएचएमएस किंवा बीयूएमएस. तर तुम्हाला जर चांगले नीट ह्या एंट्रन्स एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पडले असतील तर नक्कीच तुम्ही एमबीबीएस ला जा, चांगलं कॉलेज घ्या आणि एमबीबीएस पास व्हा. पण जर तुमचा एमबीबीएस ला नंबर नसेल लागत तर त्या केसमध्ये तुम्ही बीडीएस करू शकता. त्यानंतर तुम्ही बीएएमएस करू शकतात किंवा बीएचएमएस करू शकतात. तुम्हाला किती मार्क्स पडले त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. तर डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचं चांगलं करिअर ग्रो करू शकता. ओके, पण मी म्हणतो जर बीएएमएस किंवा बीएचएमएस हे भेटत असेल तर नक्कीच घ्या. ओके, सर्वात पहिला ऑप्शन आहे एमबीबीएस, हा सर्वात टॉपचा ऑप्शन आहे. नंतर आहे बीडीएस, नंतर आहे बीएएमएस आणि नंतर आहे बीएचएमएस. ओके, किंवा मग ऑप्शन अजून एक असतो बीयूएमएस, त्याला युनानी असं म्हणतात. ओके, तर तो ऑप्शन तुम्ही सर्वात लास्टला ठेवा मेडिसिन मध्ये. आता झालं हे मेडिसिनसाठी. आता ऑप्शन आहेत आपल्याकडे जर तुम्हाला फार्मसी करायची असेल तर बीएससी इन फार्मसी. ओके, हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्ही बीएससी इन फार्मसी करू शकता किंवा जर तुमचा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा इन फार्मसी, त्याच्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ फार्मसी हे देखील करू शकतात. नंतर आहे ऑप्शन आपल्याकडे ऑप्शन नर्सिंगचा. नर्सिंग ही देखील एक चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केली गेलेली एक डिग्री आहे. जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले नसेल किंवा मग तुम्हाला नर्सिंग करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच हा एक ऑप्शन एक्सप्लोर करू शकता. नंतर आहे पॅरामेडिकल कोर्सेस, हे देखील असतात. त्याला बीपीटी, पॅरामेडिकल म्हणजे सायकोलॉजिकल जे चॅलेंज असतात त्यांच्यासाठी ही एक नवीन डिग्री असते. किंवा मग बीएमएलटी हा एक नवीन एक कोर्स आहे. किंवा रेडिओलॉजी, जे तुम्ही एक्सरे वगैरे करतात बघा, तर ते जो व्यक्ती करतो तो रेडिओलॉजिस्ट असतो. अशा प्रकारे एक नवीन पॅरामेडिकलचे कोर्सेसचे ऑप्शन आपल्यासाठी अवेलेबल आहे. नंतर तुम्ही नवीन ऑप्शन एक्सप्लोर करू शकतात अजून मेडिकलमध्ये बायोटेक्नॉलॉजी किंवा बायो इन्फॉर्मॅटिक्स हे एक डिग्री आहे, ते देखील तुम्ही करू शकता. नंतर बीएससी, जसं मी तुम्हाला सांगितलं, बीएससी मध्ये तुम्ही नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. बीएससी इन झुऑलॉजी, बीएससी इन मायक्रोबायोलॉजी, बीएससी इन बायोकेमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स ह्या देखील डिग्री आहेत, ह्या देखील तुम्ही करू शकता. नंतर काही कॉमन करिअरचे ऑप्शन्स असतात, जसं की तुमचं पीसीबी पण आहे, पीसीएम पण आहे, त्यालाच आपण पीसीएमबी असं म्हणतो, बरोबर. तर याच्या बेसिसवरती तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकता. याच्यासाठी कुठली एंट्रन्स एक्झामची गरज नसते मोस्ट ऑफ काही ठिकाणी. जसं की लॉ झालं, बरोबर. तर लॉ साठी तुम्ही जर तुम्हाला वकील व्हायचं असेल तर तुम्ही लॉ करू शकता. बॅचलर ऑफ सायन्स हे देखील करू शकतात. नंतर डिझाईन इन फॅशन किंवा फॅशन डिझायनिंग हा एक, जर मुली असणार तुम्ही तर नक्कीच हा एक ऑप्शन तुम्ही एक्सप्लोर करा. याच्यामध्ये देखील चांगले कोर्सेस आहेत, चांगलं करिअर तुम्ही घडवू शकता. नंतर आहे मॅनेजमेंटचे कोर्सेस. जर तुम्हाला एमबीए करायचं असेल तर एमबीए ही मास्टर डिग्री झाली, पण त्याच्या आधी जर काय करावं लागत असेल तुम्हाला तर बीबीए म्हणतात त्याला, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. हे बीबीए केल्यानंतर तुम्ही एमबीए करू शकता. ओके, किंवा तुमची कुठली तरी एखादी डिग्री झाली आहे आणि नंतर तुम्हाला एमबीए करायचं असेल तर तो देखील तुम्ही करू शकता. मॅनेजमेंटमध्ये खूप चांगले ऑप्शन्स आहेत, ते देखील तुम्ही बीबीए कम्प्लीट केल्यानंतर करू शकता. नंतर आहे, जर तुम्हाला पत्रकार व्हायचं असेल किंवा मग
कुठले रिपोर्टर व्हायचं असेल तर त्यासाठी मास कम्युनिकेशन अँड मीडिया हा एक नवीन डिग्री आहे, ही देखील तुम्ही करू शकता. त्याला बॅचलर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन असं म्हणतात. ओके, जर तुम्हाला टीचिंगची आवड असेल तर तुम्हाला तर माहिती आहे BSc अँड BEd तुम्ही करून कुठल्याही तरी कॉलेजमध्ये जॉईन होऊ शकतात टीचिंगसाठी. पण हा सर्वात लास्टला ऑप्शन ठेवा, कारण की ह्या क्षेत्रामध्ये सध्या नोकरींचं प्रमाण खूप कमी आहे. आता काही अशा पण काही फील्ड आहेत ज्या आता नवीन सुरू झालेल्या आहेत. त्याचे कुठले वेगवेगळे कॉलेजेस नाही, पण काही कॉलेजेसमध्ये ह्या डिग्री सुरू केलेल्या आहेत. त्याला इमर्जिंग डिग्री आता ज्या सुरू होत आहेत, जसे की तुम्ही बघितलं असेल आता सध्या सायबर फ्रॉड खूप वाढले, तर अशांसाठी डिग्री ओपन झाली. इथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी हा एक नवीन कोर्स आहे. तर याची जर डिग्री तुम्हाला करायची असेल तर तुम्ही असे वेगवेगळे कॉलेजेस चेक करा ज्याच्यामध्ये ही डिग्री शिकवली जाते. पण ह्या कोर्सेस तुम्ही बाहेरून देखील करू शकतात. ओके, आता असे कुठले कोर्सेस आहेत तर आहे, पहिला सांगितलं इथिकल हॅकिंग अँड सायबर सिक्युरिटी. दुसरं आहे अॅनिमेशन अँड VFX. जर तुम्ही कुठले आता पिक्चरमध्ये बघितलं असेल तर वेगवेगळे अॅनिमेशन दाखवतात, VFX दाखवतात, तर याच्यासाठी ही डिग्री आहे. नंतर आता सध्या गेमिंगचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे, तर गेमिंग डिझायनिंग हा एक नवीन ऑप्शन आपल्यासाठी ओपन झालेला आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स हा एक नवीन ऑप्शन आहे. स्पेस सायन्स अँड ॲस्ट्रॉनॉमी, जर तुम्हाला खगोलशास्त्र जाणून घ्यायचं असेल तर हा तुम्ही कोर्स करू शकता. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, तर आपलं कुठलीही बॉडी ओके तर तिचं फॉरेन्सिक करायचं असेल तर याच्यासाठी हा फॉरेन्सिक सायन्स हा एक कोर्सेस आहे. नंतर फूड टेक्नॉलॉजी, बायो मेडिकल इंजिनिअरिंग हा पण एक कोर्स आहे, म्हणजे डिग्री आहे. नंतर तर तुम्हाला जर जंगल सफारी किंवा प्राण्यांबद्दल सर्व जाणून घ्यायचं असेल तर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन हा एक नवीन कोर्स आहे, हा पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. नंतर आहे सायकोलॉजी. BSc किंवा BA नंतर तुम्ही सायकोलॉजी चे वेगवेगळे कोर्सेस करू शकता. ओके, तर असे सर्व वेगवेगळे कोर्सेस आपल्यासाठी ओपन आहेत. तर याच्यापैकी तुम्हाला कुठला करायचा आहे हे तुम्ही डिसाईड करा आणि आपलं करिअर ग्रो करा. आता काही ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर त्या खूप महत्वाच्या आहेत. जर तुमचं 12वी आता झालेलं आहे तर तुमचं कुठल्या तरी एका बँकेमध्ये, मी तर म्हणतो SBI बँकेमध्ये तुमचं खातं ओपन करा, त्याचं ATM कार्ड घ्या आणि इंटरनेट बँकिंग ऑन करून घ्या. कारण की ज्या वेळेस तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जाणार तर त्या केसमध्ये फीस तुम्हाला भरावी लागते. तर अशा वेळेस गोंधळून न जाता तुमच्याकडे स्वतःचं बँक अकाउंट, तुमचं ATM कार्ड आणि त्याला फोन पे लिंक असायला हवं, म्हणजे तुम्हाला कुठलीही पेमेंट करता येईल. ज्या दिवशी तुम्ही ऍडमिशन करायला जाणार त्या दिवशी फर्स्ट इन्स्टॉलमेंट मध्ये कुठलीही फी भरायची नसते. तर ती साधारणतः प्रत्येक कॉलेज हे तुम्हाला 1, 2 किंवा 3 इन्स्टॉलमेंटचे ऑप्शन्स ठेवतात. तर तुम्ही ते ऑप्शन पहिल्या वेळेस सर्वात कमी फी भरा. कधी कधी काय होतं की आपल्याला ते करिअर दुसरं सांगतो म्हणून आपण ते घेतो, पण ते आपल्याला आवडत नसतं. तुम्हाला जे करिअर आवडतं त्याच करिअर करण्याचा नक्कीच विचार करा. नंतर आता झालं ही गोष्ट, सोबतच तुम्हाला जे करिअर करायचं त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथल्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर असं प्रत्येक इयरच्या मुलांना भेटा, त्या कॉलेजबद्दल जाणून घ्या. त्या कॉलेजमध्ये जे शिक्षक आहेत त्यांची डिग्री कुठल्या लेवलची आहे, ते फ्रेशर तर नाही ना. सोबतच त्या कॉलेजचा प्लेसमेंट रेशो किती आहे, म्हणजे प्लेसमेंट पर्सेंटेज किती आहे, 100% आहे, 50% आहे, किती आहे. ज्या वेळेस आपण कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जातो तर कॉलेज हे तुम्हाला मॅन्युप्युलेट करू शकतं. ओके, तर अशा केसमध्ये आपण तिथल्या विद्यार्थ्यांना जरूर विचारणा करायला हवी. सोबतच ऍडमिशन घेताना तुम्ही त्या कॉलेजबद्दल बाहेरून इन्फॉर्मेशन किंवा तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना नक्कीच विचारू शकतात की कॉलेजमध्ये किती कंपन्या आल्यात, किती मुलांचं प्लेसमेंट झालं, म्हणजे नोकरीला लागले, बरोबर. त्या कॉलेजचा रँक किती आहे, आपण ज्यावेळेस फॉर्म फिलअप करत असतो तर त्या कॉलेजचा रँक किती आहे ते पण तुम्ही चेक करा, म्हणजे जेणेकरून तुमचं करिअर ह्या
कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही पास होणार त्याच वेळेस सुरू व्हायला हवं. नाहीतर परत मग काय होतं की तुम्ही डिग्री तर करतात, परत बाहेरून जाऊन तुम्हाला कुठले तरी कोर्सेस करावे लागतात. असं न करता तुम्ही त्याच कॉलेजमध्ये साधारणतः प्लेसमेंट जर झाली तर तुम्हाला बाकीचे करिअरमध्ये जे काही स्ट्रगल येणार आहे तर ते कमी असतील. ओके, तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काय वाटलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता आणि आपलं करिअर ग्रो करू शकता. जर मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका, मी तुम्हाला कॉल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, आणि तुम्हाला जे काही करिअरमध्ये लागत असेल तर ते सांगण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच.